आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत राज्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून मागील 14 महिन्यात तब्बल 463 कोटी 58 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे। ही माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वानंद सोनार यांनी दिली। नाशिक दौऱ्यावर आलेल्या डॉक्टर सोनार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली। यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चैतन्य बैरागी, समाजसेवा अधीक्षक प्रकाश भोये, वैद्यकीय समन्वयक अभित डेरे, शुभम माहिरे आदी उपस्थित होते। डॉक्टर सोनार यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख तथा विशेष कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना मदत करण्याचे काम सुरू आहे। मागील 14 महिन्यात नियमित रुग्णालयांसाठी 416 कोटी रुपये, आपत्कालीन प्रकरणांसाठी 25 कोटी 91 लाख रुपये आणि विशेष बाब म्हणून 20 कोटी 77 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे। दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला, तसेच उपचार, शस्त्रक्रिया आणि समारोप तपासणीची माहिती घेतली। याशिवाय सामाजिक दायित्व निधीतून आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी विविध उद्योग आणि व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली।